तुम्हाला माहिती आहे का स्वराज्याची चौथी आणि शेवटची राजधानी साताऱ्यात आहे? होय. 4,500 फूट उंचीचा आणि 10 फूट भक्कम तटबंदी असलेला असा हा किल्ला अजिंक्यतारा साताऱ्याची शान आहे. किल्ल्याचा इतिहास पाहायचे झाले तर याला 12व्या शतकामध्ये शैलहारा वंशातील दुसरा राजा भोज यांनी बांधला. त्यावेळी असे म्हणतात की याला पश्चिम दरवाजाजवळ एक जिवंत मुलगा आणि मुलीला पुरले होते. त्यावेळी ह्याला सप्तऋषीगड असे म्हटले जायचे. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे, तुघलक घराण्याकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. आदिलशहाची पत्नी चांद बेबी हिला किश्वर खानाने अटक केली तेव्हापासून या किल्ल्याला जेल म्हणून वापरण्यात आले होते. पुढे स्वराज्य विस्ताराच्या धोरण देखत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे महाराजांच्या अंगावर ज्वर आले होते त्यामुळे महाराजांनी विश्रांती करता 2 महिने या किल्ल्यावर वास्तव्य केले. नंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर 5 एप्रिल 1689ला मुघलांनी रायगडास वेढा घातला आणि छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई हिला अटक केली. परंतु राजाराम महाराज निष्ठून जिंजीला पोहोचले आणि 9 मे 1689ला मराठ्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हा जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी झाली. नंतर 9 वर्षांनी राजे साताऱ्यात पोहोचले आणि साताऱ्यातील अजिंक्यतारा या किल्ल्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून घोषित केली. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. तेव्हा तारा राणी व यांचे पुत्र दुसरा शिवाजी आणि शाहू महाराज यांच्या स्वराज्यातील गादीवरून काही वाद झाले होते. परंतु अखेर स्वराज्याची गादी ही शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्याच हाती आली आणि मग 12 जानेवारी 1708ला स्वतः शाहू महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला क्षत्रिय कुलावतंस शाहू छत्रपती स्वामी असे स्वरूप धारण करून घेतले. या किल्ल्यात पाहण्यासारखे असे अनेक ठिकाण आहे. यापैकी तारा राणी यांचा राजवाडा, महादरवाजा आणि दस्तीन दरवाजा. या किल्ल्यावर 7 तळे देखील आहेत आणि 3 मंदिरं देखील आहेत. यापैकी एक महादेवाचे मंदिर आहे, एक हनुमानाचे मंदिर आहे आणि एक मंगळा देवीचे मंदिर आहे.